Friends and students, today we are going to study about the next part of our novel, section number 4, history of novel. Today we are going to study about page number 175, the elements of novel or novella. In the last period we have discussed about the page number 173 and 174. Today we are discussing about the page number 175, elements of novel or novella. There are 6 elements essential. Page number 175, elements of novel or novella. There are 6 elements essential of novel or novella. या कादंबरीला 6 घटकांची आवश्यकता असते. ते 6 घटक कोणते आज आपण बघणार आहोत. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू, हे सर्वच्या सर्व घटक कशाशी संबंधित आहेत? रिलेटेड टू वन अनादर, एकमेकाशी ते संबंधित आहेत. इन द वर्क बाय ॲन ऑथर. तर ज्या ड्रामाचे जे नॅरेटर ऑथर लेखक आहेत ते त्यांच्या या नॉवेलशी संबंधित जे 6 घटक कोणते आहेत ते आज आपण बघणार आहोत. पैकी फर्स्ट जे आहे ते बघूयात आपण, थीम. आता थीम म्हणजे काय? तर थीम म्हणजे स्टोरी किंवा विषय जे आहे ते बघणार आहोत आपण. तर थीम इज द इसेन्शियल ऑर सेंट्रल आयडिया इन द नॉवेल. तर विषय जो असतो, कुठल्याही कादंबरीचा जो विषय आहे किंवा थीम असते ती त्याची मध्यवर्ती कल्पना असते, अगदी मुख्य भास किंवा भाग असतो. विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन नटसेल. तर ही कादंबरीचा जो विषय आहे तो विशिष्ट पार्श्वभूमीतील कथेतील घटनांच्या बाबतीत रिलेटेड असतात. तर इट इज क्रिएटेड बाय, इट इज अ फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ, एक सत्य असतं, विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द स्टोरीज, नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी. कसं असतंय टोटल एकंदरीत की थोडक्यात व्यक्त होऊ शकणारी ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना असते. आणि यामध्ये काय असतं तर कथेतील घटनांचा आणि पात्रांच्या अभिव्यक्तीतून लेखक एक तत्वज्ञानात्मक विधान किंवा सत्य मांडत असतो. कशाच्या माध्यमातून? थीमच्या किंवा स्टोरीच्या माध्यमातून. आता हा जो भाग आहे तो भाग थीम फर्स्ट आला 6 घटकापैकी पहिला थीम आहे, म्हणजेच विषय. त्यानंतर प्लॉट. आता प्लॉट म्हणजे काय? तर कथानक म्हणजे स्टोरीतला हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी. तर खरी तर हे काय असतं? स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स, घटनांचा तो काय असतो? क्रम असतो. दॅट मेक अप द थीम, की ज्याच्यामध्ये थीम, विषय किंवा स्टोरी मांडली जाते. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. तर हे संघर्षानं तयार झालेले असते. आयदर इटर्नल म्हणजे ते संघर्ष जे आहे ते इटर्नल म्हणजे कॅरेक्टरच्या आतून माइंडमधले जे असते तो संघर्ष, इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर, ऑर एक्सटर्नल विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज, तर इतर जे घटक आहेत त्या इटर्नल विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज. तर त्यातल्या बाह्य घटकच्या कॅरेक्टरच्या आत मनातील घटक आणि मनाच्या बाहेर जे वरवरचे जे घटक आहेत याचा समावेश असतो. प्लॉट मे बी सिंपल. प्लॉट हा सिंपल, सोपा असतो, वन प्लॉट, ऑर कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीत सुद्धा असू शकतो. कन्सिस्टिंग द interweaving of many subplots.
तर उपकथानक यांच्याशी सुद्धा तो जोडलेला असू शकतो. थोडक्यात काय तर प्लॉट ही मुख्यत्वे विषयाला आकार देणारी म्हणजेच आपण काय म्हणू कथानक हे विषयाला आकार देणारी किंवा कथा किंवा घटनांच्या मधली एक मालिका असते आणि यामध्ये पात्रांच्या अंतर्गत मनातील आणि बाह्य मनातील विचार या संघर्षातून किंवा प्लॉटमधून तयार होतात. प्लॉट साधा असू शकतो किंवा कॉम्प्लेक्स असू शकतो. आता कॉम्प्लेक्स म्हणजे कधी होऊ शकेल, एक असेल प्लॉट संघर्ष तर ठीक आहे, साधा सिंपल, पण एकात एक असे कथा कथानकात असतील तर ते कॉम्प्लेक्समध्ये अनेक घटकांनी बनलेला असू शकतो. आता नंतरचं जे आहे ते बघा पेज नंबर 70 वरती 6 पैकी म्हणजे एखादा कादंबरी होण्यासाठी काय काय लागतं तर पहिलं थीम विषय, त्यानंतर प्लॉट म्हणजे काय की कथानक, आणि आता नंतर कॅरेक्टर म्हणजे काय पात्र. तर बघूया कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. आता हे पात्रांचा जे हे आहे तो कशाशी संबंधित असतो, प्लॉट म्हणजेच कथानकाशी. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स, घटनांचा जसा क्रम असेल तर त्याप्रमाणे. टेक द प्लेस म्हणजे त्याच्यामध्ये ठिकाण उदाहरण घेतलं त्यांनी, बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर. तर आपण जिथं प्लेस म्हणजे स्टेज किंवा ठिकाण जे आपलं आहे त्याचं बिहेवियर वर्तन वगैरे त्या कॅरेक्टरचं हे त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे त्या वर्तनामुळं घटनांची मालिका घडत जाते आणि त्यातूनच कथानकाशी संबंधित व्यक्तिचित्र येत असतं होत असतं. संक्षिप्त वर्णनातून तपशील वार तोंडी वर्णनातून आणि असे सर्व प्रकार पात्राचे चित्रण केले जाऊ शकते. तर बघा डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच, म्हणजे शाब्दिक वगैरे सगळं स्केच लिखाण वगैरे यामध्ये कॅरेक्टरच्या बाबतीत त्यांनी कुठला कसा रोल करायचा, कुठली भाषा वापरायची, हे म्हणजे कुणी कोणती भाषा वापरायची किंवा कथानकातील कोणता घटक त्या कॅरेक्टरकडे द्यायचे हे सगळा समावेश असतो. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपण त्याला हिरो म्हणू नॉवेलमधला. कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन द इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते महत्त्वाचं कॅरेक्टर आहेत ते त्याचं वर्णन प्रत्येक घटकामध्ये त्यांनी लेखकानं केलेलं असतं. द मायनर कॅरेक्टर्स म्हणजे पात्र जे आहेत आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. उपपात्राला जास्त महत्त्व दिलं जात नाही. तुम्ही दैनंदिन आपण पिक्चर वगैरे सुद्धा बघता तसं त्याच्यामध्ये लक्षात घ्या की मेन हिरो, मेन हिरोईन आणि मग व्हिलन हे बाकीचे कॅरेक्टर, पण बाकीच्याकडे आपलं लक्ष असतं का नाही, मेन हिरोकडे असतं तसं. तर त्याला बाकीच्या कॅरेक्टरला जास्त महत्त्व नसतं. बघा द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. जे उपकॅरेक्टर आहेत त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रूआउट द नॉवेल. तर रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रूआउट द नॉवेल. तर वाचक काय करतो, ॲक्शन कोणाचे आहे, मेन कॅरेक्टर म्हणजे मेन हिरो, त्या ॲक्शन फॉलो करत असतो थ्रूआउट कुठं, नॉवेलमध्ये, कादंबरीमध्ये. धिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगनिस्ट. त्या कॅरेक्टरला काय म्हटलं जातं, धिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगनिस्ट. तर प्रोटॅगनिस्ट म्हणजे काय तर कादंबरी वाचकासमोर ज्या प्रोटॅगनिस्ट म्हणजे नायक म्हणू आपण त्याला, हिरो आपल्या भाषेत. प्रोटॅगनिस्ट म्हणजे हिरो नायक आणि अँटॅगनिस्ट म्हणजे खलनायक. हां हे लक्षात ठेवा तुम्ही की प्रोटॅगनिस्ट म्हणजे नायक आणि अँटॅगनिस्ट म्हणजे खलनायक. तर कॉन्फ्लिक्ट
referred to as the protagonist. प्रोटॅगनिस्ट मेन कॅरेक्टर म्हणजे मेन हिरो म्हणलोय मी, इज द कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष विथ कॅरेक्टर और एन एंटिटी और अ फोर्स विथ अ कॅरेक्टर. तर संघर्ष जो हा असतो तो मेन कॅरेक्टर आणि एंटिटी ऑर द फोर्स म्हणजेच इटर्नल ऑर एक्सटर्नल, आतून इंटरनल मनामधल्या बाह्य ह्या गोष्टी, विच इज नोन ॲज अँटॅगोनिस्ट. म्हणजे मेन हिरोला जो म्हणजेच प्रोटॅगनिस्टला जो क्रॉस करतो, त्याला अडचणी निर्माण करतो, कॉन्फ्लिक्ट संघर्ष निर्माण करतो त्याच्या विरुद्ध, मेन कॅरेक्टरच्या म्हणजेच प्रोटॅगनिस्टच्या विरुद्ध जे काम करतो त्याला काय म्हणायचं, अँटॅगोनिस्ट म्हणजे खलनायक तुमच्या भाषेत. तर आता आपण आतापर्यंत 3 भाग बघितले नॉवेलमधले. पहिला थीम, 6 घटक आहेत नॉवेल पूर्ण होण्यासाठी, कादंबरी करण्यासाठी. तर पहिला थीम म्हणजे विषय गरजेचा आहे. त्यानंतर प्लॉट, कथानक, कॅरेक्टर, पात्र लागतात ना कादंबरी करताना, नाटक करताना. त्यानंतर पुढं काय लागेल, आपण तुम्ही जे नाटक करता त्यातलेच काही भाग बरेचसे, उदाहरणार्थ आता कॅरेक्टर असले, पुढं काय स्टेज लागल म्हणजेच सेटिंग म्हणू आपण त्याला. तर पुढचा पॉईंट बघा, सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. आता सेटिंग जे आहे म्हणजे देखावा किंवा आपण त्याला नैपथ्य म्हणू. तर कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते त्याला सेटिंग म्हणतात. ज्या ठिकाणी घडते किंवा ज्या मागची पार्श्वभूमी, आता आपण तुम्ही बघता स्मृती भवनला वगैरे नाटक चालू असताना माग त्याला कर्टन आहेत रंगीबिरंगी, वरती सगळी सजावट आहे, त्याचबरोबर पुढून लाईटची वेगवेगळ्या कॅरेक्टरवर रंगीबिरंगी लाईट टाकल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी सेटिंगमध्ये येतात. देर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. आता सेटिंगचे अजून काही घटक आहेत, त्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे बघा. इट इन्क्लूड्स द प्लेस, आत्ताच मी बोललो तुम्हाला, प्लेस ठिकाण लागतं. त्याचबरोबर पिरियड कालावधी लागतो. टाईम वेळ असतो दिलेला, कुठलाही घटक आपण पुरा करताना तुम्हाला आम्हाला कोणत्याही गोष्टीला टाईमचं बंधन असतं. क्लायमेट हवामान, ऑर वेदर म्हणजेच हवामान, अँड लाईफस्टाईल दैनंदिन जीवनशैली म्हणजे हा लोअर क्लासची लाईफस्टाईल किंवा मिडल क्लासची लाईफस्टाईल, हायर क्लासची लाईफस्टाईल, हे सगळं त्याच्यात उल्लेख असतो. प्लॉट अँड कॅरेक्टर म्हणजेच कथानक आणि पात्र हे जे आहेत आर द 2 मेजर एलिमेंट्स, मुख्य घटक आहेत, दॅट आर अफेक्टेड ड्यू टू द सेटिंग. की सेटिंगवर म्हणजे जे आता मी सेटिंगमध्ये काय काय येतं तुम्हाला प्रश्न येऊ शकेल, विच सेव्हरल आस्पेक्ट्स आर इन्क्लुडेड इन द सेटिंग. तर प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट, वेदर अँड लाईफस्टाईल आर द इन आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. आणि मग ह्या मध्येच मेजर काय आहेत, तर 2 मेजर एलिमेंट्स दॅट आर कोणते, प्लॉट अँड कॅरेक्टर म्हणजेच कथानक आणि पात्र हे मेन घटक आहेत. कशावर परिणाम करतात, सेटिंगवर. आता सेटिंग म्हणजे सांगितलं मी तुम्हाला देखावा. पुढचा पॉइंट बघा, कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, संघर्ष. तर द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्स इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. म्हणजेच कथेतील विरोधी शक्तीमधील संघर्षामुळे कथानकाविषयी स्वारस्य किंवा कुतूहल किंवा इंटरेस्ट आपल्या भाषेत निर्माण होतो. तर बघा, द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड द कॉन्फ्लिक्ट, अँड कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स द इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. तर कथानकाविषयी ही जी संघर्ष आहे ना, यामध्ये काय काय क्रिएट होतं, तर इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी, आवड आणि आपली क्युरिओसिटी, उत्सुकता या संघर्षाविषयी निर्माण होते कॉन्फ्लिक्टमुळं. पुढचा पार्ट बघूया आपण, लँग्वेज और स्टाईल. लँग्वेज भाषा, स्टाईल शैली. तर द लँग्वेज अँड द टेक्निक्स म्हणजे तंत्रज्ञान used by the author for narration of the course of events is known as the style. पुन्हा एकदा बघा, जी भाषा आणि जे टेक्निक्स तंत्रज्ञान
युज्ड बाय द ऑथर, लेखकानं जे वापरलेलं आहे ते कशासाठी? फॉर द नॅरेशन ऑफ कोर्स, म्हणजे जे आपली घटना कथन करायचे आहे त्याला जे जोडलेलं आहे, ऑफ इव्हेंट इज नोन ॲज द स्टाईल. व्हॉट इज मीन बाय स्टाईल? द लँग्वेज अँड द टेक्निक्स युज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. लक्षात ठेवा. तुम्ही स्टाईल म्हणजे तुमच्या लक्षात येतं काय स्टाईल मारतोय? स्टाईल म्हणजे काय? इम्प्रेशन असा सुद्धा अर्थ होतो. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी. लेखक काय करतो? एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी, प्रभावशाली शब्दांकन वापरतो तो. त्यानंतर हाय फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? वाक्प्रचार, त्यांचा वापर करतो ऑथर. त्याचबरोबर ही मे बी लॅकनिक अँड वुड राईट ओनली टू द पॉइंट. एक लिखाण त्यांचं जास्त टू द पॉइंट लिखाण असतं ऑथरचं. और ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पज. जशी गरज पडेल तसं तो लॅकनिक किंवा व्होकॅब्युलरी किंवा फ्रेजेस ह्या सर्वांचा वापर करतो तो, ॲज पर द रिक्वायरमेंट फॉर द मीटिंग हिज पर्पज. विषयाला अनुसरून त्याच्या गरजेनुसार तो शब्दांकन किंवा वाक्प्रचार किंवा लॅकनिक हे म्हटलेलं आहे, हे सगळं गरजेनुसार ऑथर वापरत असतात. ही मे यूज लिंग्विस्टिक मीटिंग इन हिज पर्पज. तर लिंग्विस्टिक म्हणजे भाषा शैली किंवा लिंग्विस्टिकमध्ये सगळं आलं त्यात. मग पोएटिक डिव्हायसेस, फिगर्स ऑफ स्पीच वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये ते वापरतात. कसे वापरतात डिव्हायसेस? टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. जे नॅरेशन जे आहे ते त्याचं कथन जे आहे ते प्रभावशाली होण्यासाठी ते त्याचा वापर करतात. ऑल दीज फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन. त्याच्या लिखाणातलं जे हे घटक आहेत हे जडणघडणीसाठी हे सगळं हे वापरल्यानंतर नॅरेशन कथन जे आहे ते क्रिएटिव्ह होतं किंवा इफेक्टिव्ह होतं. अँड क्रिएट अँड इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे इफेक्ट, प्रभाव वाचकावरती पडत असतो. तर थोडक्यात काय? तर कथेचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा किंवा तंत्र म्हणजे शैली होय. किंवा लेखक कथा मांडताना व्यापक शब्दसंग्रह किंवा प्रदीर्घ वाक्य वापरू शकतो किंवा तो मोजक्या किंवा मार्मिक. मोजक्या म्हणजे लॅकनिक हा शब्द आहे बघा, किंवा मार्मिक शब्दात तो आपलं शैली वापरतो, वर्णन करतो. शक्यतो योग्य परिणाम शोधण्यासाठी किंवा साधण्यासाठी दोन्हींचा आवश्यकतेनुसार एकत्रित वापर करू शकतो, जेणेकरून वाचकांना तो इंटरेस्ट निर्माण किंवा खिळवून ठेवता येईल, त्याला ते वाचनामध्ये इंटरेस्ट करता येईल वाचकांना, असं ते घटक करत असतात. तर आता आपण जे काय बघितलेलं आहे, तर आजच्या तासाला आपण एवढे घटक बघितलेले आहेत की घटकच म्हणतोय म्हणजे एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. नॉवेलचे घटक कोणकोणते आहेत? तर 6 घटक आहेत. किती आहेत? 6 एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. विच आर दीज 6 एलिमेंट्स that you are looking on the page number 175? First up, theme. Theme is the central idea. Then second point, plot. Theme म्हणजे विषय. Second point, plot. कथानक. Third point, characters. एखादं कादंबरी, एखादी नाटक करत असताना आपल्याला काय काय लागतं हे तरी माहीत असावं तुम्हाला, की कादंबरी करत असताना आपल्याला थीमचं गरज पडते, प्लॉटची गरज पडते, कॅरेक्टरची गरज पडते, त्याला सेटिंग लागतं. सेटिंगमध्ये पुन्हा प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट, वेदर, लाईफस्टाईल, या प्लॉट, कॅरेक्टर ह्या सर्व गोष्टींची गरज सेटिंगमध्ये लागते. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट हा 4था घटक आहे. थीम नंबर 1, प्लॉट नंबर 2, कॅरेक्टर 3, सेटिंग 4, कॉन्फ्लिक्ट नंबर 5. आणि लास्ट पॉइंट कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. आणि लास्ट पॉइंट 6वा जो आहे, जे नॉवेल एलिमेंट ऑफ नॉवेल आहे, तर ते म्हणजे लँग्वेज किंवा लँग्वेज स्टाईल. तर एखादी कादंबरी करायची तुम्हाला जरी असेल तेव्हा
एक कादंबरी करताना एवढ्या गोष्टीची गरज असते. मराठीत लक्षात ठेवा, विषय म्हणजेच थीम. दुसरा पॉइंट प्लॉट म्हणजेच कथानक. तिसरा एखादं कथानक किंवा एखादं नाटक किंवा एखादी कादंबरी करताना विषय लागणारच आहे, कथानक लागणारच आहे. पुन्हा तिसरा पॉइंट पात्र लागणार आहेत. मग मुख्य पात्र लागेल, उपपात्र लागतील, म्हणजेच मेन कॅरेक्टर, मेन हिरो, प्रोटॅगनिस्ट, अँटॅगनिस्ट हे लागणारच आहेत. कारण स्टोरी रिलेटेड किंवा रिंग वर्ल्स अराउंड द मेन कॅरेक्टर अँड सब कॅरेक्टर, ऑल्सो अँटॅगोनिस्ट अँड प्रोटॅगनिस्ट. त्यानंतर सेटिंग. सेटिंग म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, देखावा किंवा दैपत्य. डोळ्याला जे दिसतंय ते त्यातलं ठिकाणं सगळं. मग ठिकाणं असेल, तिथला कालावधी असेल, वेळ असेल, हवामान असेल किंवा दैनंदिन लाईफस्टाईल असेल, ह्या सर्व गोष्टी सेटिंगमध्ये याचा समावेश केला गेलेला आहे. कॉन्फ्लिक्ट, संघर्ष. तर एखाद्या गोष्टीला संघर्ष, टोक आपण म्हणू त्याला आपल्या भाषेत, किंवा एक ठराविक एक असा मुद्दा असतो की त्याला तो स्टोरीला टर्न बसणारा घटक असतो कॉन्फ्लिक्टमुळं. तर त्याच्यामध्ये अपोजिट साईड्स असतात. मग ह्यामुळं काय होतं तर आमच्या वाचकामध्ये वगैरे तर इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी क्रिएट होते, वाचनाची किंवा आवड निर्माण होते. त्यासाठी ते कॉन्फ्लिक्ट असावीच लागते. आणि लास्टली लँग्वेज किंवा स्टाईल, भाषा शैली. लिखाणाशिवाय लिखाण असेल किंवा बोलणं दैनंदिन बोली भाषा असेल, यामध्ये लँग्वेज स्टाईल, भाषाशैली शिवाय किंवा भाषेशिवाय दैनंदिन बोलणं नाही किंवा दैनंदिन लिखाण नाही. कारण मग नाटक असो, कॅरेक्टर असो, स्टोरी असो, पोएम असो, नॉवेल असेल, कादंबरी असेल, जे काय असेल त्याला भाषेशिवाय हे शक्य नाही. ऑन द ड्रामा as well as in the writer or in the for writing the narrator. तर आजच्या तासाला आपण कादंबरीचे घटक बघितलेले आहेत थोडक्यात. मी मराठीतनं तुम्हाला ते घटक सगळे सांगतो कोणकोणते आहेत ते. पहिला 6 घटक गरजेचे आहेत. 6 मध्ये पहिला थीम आहे. थीम म्हणजेच विषय. तर विषयामध्ये थोडक्यात काय व्यक्त होऊ शकणारी कादंबरीची मध्यवर्ती कल्पना असते. विशिष्ट पार्श्वभूमी, कथेतील घटनांच्या आणि पात्रांच्या अभिव्यक्तीतून लेखक एक तत्वज्ञानात्मक किंवा सत्य मांडत असतो. तर दुसरा घटक आता प्लॉट म्हणजेच कथानक. तर याच्याविषयी मराठीतून बघा. प्लॉट ही मुख्यतः विषयाला आकार देणारी कथा असते किंवा घटनांची एक मालिका असते. हे पात्रांच्या अंतर्गत मनातील किंवा बाह्य मनातील संघर्षातून तयार होणारी कथानक असतं. प्लॉट साधा किंवा कॉम्प्लेक्स उपकथांनी भरलेला. साधा म्हणजे सिंगल एकच कॅरेक्टर नसणारा, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे अनेक उपकथानकांनी भरलेला असू शकतो. थर्ड पॉइंट आहे आपला कॅरेक्टर्स म्हणजेच पात्र. तर याच्याविषयी मराठीत बघा. पात्रांच्या कॅरेक्टरच्या विशिष्ट वर्तनामुळे घटनांची मालिका घडत जाते आणि त्यातून कथानकाशी संबंधित व्यक्तिचित्रण होत असतं. संक्षिप्त वर्णनापासून तहसीलवार तोंडी वर्णनापर्यंत असे सर्व प्रकार पात्रांचे चित्रण केले जाऊ शकते. लेखकाच्या लेखणीतून प्रमुख पात्राच्या प्रत्येक अंगाचे तपशीलवार वर्णन केलेले असते, जे संपूर्ण कादंबरीमध्ये वाचकासमोर उलगडत असतं. या पात्राला म्हणजे मेन कॅरेक्टर, प्रोटॅगनिस्ट आणि त्याच्यात उपकॅरेक्टर असतात, विरोधी भूमिका बजावणारी कॅरेक्टर असतात. त्या घटकाला खलनायक, इंग्लिशमध्ये अँटॅगोनिस्ट असं म्हणतात. पुढचा पॉईंट आहे नंबर. पहिला थीम झाला, दुसरा प्लॉट झाला, तिसरा कॅरेक्टर झाला. आता चौथा पॉईंट आहे सेटिंग. सेटिंगमध्ये पार्श्वभूमी आपण थोडक्यात म्हणू किंवा देखावा. यामध्ये काय काय लागतं. आपण थिएटरमध्ये गेलो तर त्याला जागा लागते म्हणजेच प्लेस. त्यानंतर सेटिंगचे अनेक पैलू आहेत. त्यामध्ये स्थळ आहे, ड्युरेशन म्हणजे काळ आहे, टाइम म्हणजे वेळ आहे, क्लायमेट किंवा वेदर म्हणजे ऋतू, हवामान आहे, आणि लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली यांचा अंतर्भाव असतो. प्लॉट आणि कॅरेक्टर या दोन प्रमुख
घटकावर सेटिंगचा परिणाम होत असतो. तर 4 घटक झाले आपले कोणते? थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग. आता राहिला कॉन्फ्लिक्ट पुढचा 5वा. तर कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. कथेतील विरोधी शक्तीमधील संघर्षामुळे कथानकाविषयी इंटरेस्ट म्हणजे स्वारस्य किंवा क्युरिओसिटी म्हणजे कुतूहल निर्माण होते. आणि शेवटचा 6वा पॉईंट आहे लँग्वेज किंवा स्टाईल. तर कथेचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा किंवा तंत्र म्हणजे शैली, टेक्निक्स. आणि मग लेखक कथा मांडताना व्यापक शब्दसंग्रह किंवा प्रदीर्घ वाक्य वापरून शकतो किंवा मोजक्या किंवा मार्मिक शब्दातही वर्णन करू शकतो किंवा योग्य परिणाम साधण्यासाठी दोन्हींचा आवश्यकतेनुसार एकत्रित वापर करू शकतो, जेणेकरून वाचकांना ते वाचनामध्ये रस किंवा गोडी किंवा खिळवून ठेवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. तर अशा प्रकारे आपण आज एलिमेंट्स ऑफ नॉवेल बघितलेले आहेत. पुढच्या पिरियडला आपण एलिमेंट नंतरचा जो भाग आहे पेज नंबर 167 ते म्हणजे टाइप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे प्रकार, पुढच्या तासाला बघणार आहोत. मी भरपूर असं सराउंडिंगनं तुम्हाला घेतोय जेणेकरून अडचण राहणार नाही. खूप डिटेल्समध्ये तुम्हाला घेतोय. आज फक्त आपण काय बघितले तर 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल. कोणते 6 एलिमेंट्स? थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज और स्टाईल असे 6 घटक बघितले आहेत. तर पुढच्या तासाला आपण टाइप्स ऑफ नॉवेल पेज नंबर 176 वरती बघणार आहोत. कादंबरीचे प्रकार फॉर द नेक्स्ट पिरियड, टाइप्स ऑफ नॉवेल. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू. ओके.